हातकणंगले तालुक्यातील चोकाककर इथल्या सचिन पाटील यांनी चोकाकचे सरपंच सुनील चोकाककर आणि ग्रामसेवक यांच्यावर जलजीवन मिशन कोविडमधील अनुदान 15वा वित्त आयोग साहित्य खरेदी घोटाळा यासह अनेक तक्रारींच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे आरोप करत रक्कम वसुली करून कारवाई करावी अशी मागणी हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती। याबाबत सरपंच सुनील चोकाककर, उपसरपंच सविता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढले। यावेळी बोलताना सरपंच सुनील चोकाककर यांनी सचिन पाटील यांनी भ्रष्टाचाराचे केलेले आरोप हे राजकीयदृष्ट्या बिनबुडाचे केले असून केवळ बदनामीच्या उद्देशाने तथ्यहीन तक्रार केली आहे। म्हणून आम्ही यांना रिक्वेस्ट करून 2 दिवस कन्व्हिन्स करून यांना आम्ही उमेदवारी देऊन गावानेही त्या पद्धतीने निर्विवादपणे यांना निवडून दिलं। यांचीवर भ्रष्टाचार आरोप झाले। मला एक तुम्हाला त्यांनी ते बाकीचं सगळं ऑफिशियल उत्तर दिल्यातच यांच्या घरची स्थिती मला सांगायची आहे की यांची 2 मुलं IT क्षेत्रामध्ये काम करतात। त्यांना दोघांचे त्यांच्या घरात 3-4 लाख रुपये येतात। ही दोघं मुख्याध्यापक रिटायर्ड झालेले आहेत, नवरा बायको। यांना पेन्शन लाख रुपये येते। यांच्या घरात महिन्याला 5 ते 6 लाख रुपयाचं इन्कम स्तोत्र आहे। हा माणूस कुठलं तर शाळेचं झाड विकून भ्रष्टाचार करेल का? आणि हे जे घराण्याचं हे आमच्या गावातलं यांचं हे आहे सुसंस्कृत घराणं, ही असं काही तुटपुंज याच्यावरची लोक नाही आहेत। हे सगळ्या पंचक्रोशीला माहीत आहे, तालुक्याला माहीत आहे। आणि कामात व्यत्यय आणायचा म्हणून एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती आरोप करत असते ते चुकीचं। आम्ही शिस्तीत घेतलं की पंचायत समिती काय आमची चौकशी करणार आहे, काय कारवाई करणार आहे। आता गावात असते तर मी आपा उठवले की सरपंचाला घरी घालवतो, चुकला असेल तर आमचं सरपंच जाऊन दे ना घरी। आम्ही यांना राखायला शिकलो इथं। त्यामुळं चुकीची कामं होत नाहीत, चुकीच्या नोंदी होत नाहीत। मग ज्याची नोंद होत नाही ते त्यांना जाऊन सांगायचं, काहीतरी हे करायचं। पण आमचं असं आहे की आम्हाला सत्ता असली नसली चालते, पण 5 वर्ष हे गावानं आम्हाला दिलेले गावाचं काटेकोरपणानं जे काही कायद्याप्रमाणे कामं आहेत त्याप्रमाणेच कामं होतील। कितीही तक्रार झाल्या, एकाही तक्रारीत आजपर्यंत कारवाई नाही। शाळेचं झाड तोडलं, त्या वनपालाने आम्हाला सांगितलं की तुमच्या गावात तक्रार आल्या, तसं बघायला तर ग्रामपंचायतीचा अधिकार असतोय झाडं वगैरे काय करायचा। आमच्यापर्यंत तक्रार येत नाही, पण तुमच्या गावामुळे तक्रार आल्या त्यामुळे आम्हाला तक्रार आल्या म्हणजे आम्हाला बघणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी बघितलं। हे सगळं आमच्या पॅनेल प्रमुखांच्या कानावरती आहे। पण आमची एक अलिखित नियम आहे की बाबा कुणी काय बोललं की त्याला उत्तर द्यायचं नाही। पण ज्या वेळेला हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आला त्यावेळेला मी म्हटलं ह्या दोघांनाही आता बसून चालायचं नाही। पैसे काय आम्ही खाल्लेले नाहीत किंवा भ्रष्टाचार काय केलेला नाही, अपहार काय केलेला नाही। आणि त्यामुळं गेला महिनाभर झालं त्यांनी बाईट दिलेली आहे, लगेच आम्ही बाईट दिलेली नाही किंवा पत्रकारांना बोलवलं नाही। याचं कारण पण असं आहे की आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे। आता माझ्याकडे हे पंचायत समितीचे 3 कागद आहेत। यामध्ये एक अहवाल आहे, चौकशी अहवाल आहे, दुसरा आहे ते हे आहे वसूल आहे, आणि तिसरा आहे ते कारणे दाखवा नोटीस आहे। यांनी जे आरोप केलेले आहेत या आरोपामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी आकडे सांगितलेले आहेत। इथं फिगर्स आहेत। ह्या फिगर आणि याचा जर तुलनात्मक अभ्यास केला आपण तर या फिगर ह्या कुठंतरी मनानं गाठलेल्या असं वाटतं आहे। आता त्यातलं पहिलं सांगेन तुम्हाला, येथील हे पेपर जे न्यूज आहे तीच वाचतो आहे मी। 1,78,00,000 जलजीवन योजनेतून 5,88,000 खर्चात अनियमितता। खरं तर चोकाकसाठी जी जलजीवन मिशन योजना आहे याचे निधी आहे तो 1,78,00,000 नाहीच आहे, तो 1,68,00,000 असा आहे। आणि या जलजीवन योजनेतून 5,88,000 खर्चात अनियमितता झालेली आहे।